तर आज आहे मम्मीचा बड्डे आणि आम्ही काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं. याच्याबद्दल तिला काहीच आयडिया नाही आणि हा व्लॉग मी शूट करते ते पण दरवाजा लावून, कारण की ती ऐकेल म्हणून मी माईक घेतलं. मी मोठ्याने नाही बोलू शकत. सो एनिवे आम्ही छान प्लॅन केलं, डेकोरेशन वगैरे केलं आणि तिथे प्रोजेक्टर वगैरे आहे. तर त्या प्रोजेक्टरवरती पण आम्ही थोडंसं शॉर्ट्स टाकणार आहे, तर ते पण तुम्ही नक्की बघा. आणि हा व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की माझ्या मम्मीचा बड्डे आहे. पहिल्यांदा आम्ही बाहेर प्लॅन केला आहे, बाहेर आम्ही केला आहे बड्डे, पण असं हा वाला थोडा वेगळा आहे. सो आणि और बघूया आता आपण पुढे काय काय होतंय. मी आता तयारी वगैरे करून लवकर जाणार आहे, कारण की मला तिकडे सेटअप काय केलं ते बघायचं पण आहे. सो स्टे ट्यून, हा व्लॉग नक्की बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, नाही भेटूया लगेच. सो हॅपी बर्थडे मम्मी, तुझ्यासाठी काहीतरी 2 शब्द लिहिलेले आहेत. आय होप सो ते तुला आवडतील आणि ते तू जास्त डिझर्व करते, तर मी तुला ते वाचून दाखवते. 8 दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तू नेहमी खुश राहा, सुखी राहा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, नेहमी हसत राहा, कारण आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडून देणार नाही. तुला तुझ्या प्रत्येक स्वप्नांसाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहीन. तुझ्याबद्दल कितीही बोलेल तेवढं कमीच आहे. मी खूप लकी आहे की कारण मला तुमच्यासारखे मम्मी पप्पा मिळाले. तुम्ही कधीच मला काही कमी पडू दिले नाही. स्वतः आजारी असतानाही माझ्यासाठी दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये बसले. तुमच्यासाठी कितीही बोललं तरी ते शब्द कमीच आहेत. बाकी जास्त काही मी वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. लव यू सो मच, एव्हर, फॉर एव्हर अँड एंड एव्हर. आय लव्ह यू सो मच. सो गाईज आता आम्ही चाललो आहे राजयोगला. तिथे मम्मीचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार आहे आणि आम्ही डेकोरेशन वगैरे ऑलरेडी एकाकडे दिलेलं, तर त्यांनी डेकोरेशन पण खूप छान केलं. आता मी तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवेलच. असं तसं मास्क लावलं तू गुंडा दिसते. काय दिसतं? गुंडा. हां, काय करू? हां, तर मग आता आम्ही पोचलो की तुम्हाला भेटतो. आता आम्ही निघालो आहे, केक वगैरे सगळं घेतलं आहे. आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. फायनली आम्ही आलो आहे डेस्टिनेशनवरती आणि हे राजयोग ढाबा आहे. तिथे आम्ही छान असं डेकोरेशन केलं आहे आणि इथे खूप सुंदर वाटतं आहे. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने, तुम्ही पण नक्की बघा. अजून मम्मी पप्पा आलेले नाहीत, ते लोक आले की आपण लगेच बड्डे सेलिब्रेशन करू आणि जे पण पुढे होईल ते तुम्हाला मी नक्की दाखवते. तो हे बघा, हे डेकोरेशन केलं आहे छान असं आणि इथे हे पण आहे, प्रोजेक्टर पण आहे. आपण इथे व्हिडिओ पण लावू शकतो आणि इथे खाली डेकोरेशन आहे आणि हा धाबा आहे. म्हणजे धाबा आहे आणि इथे खूप टेस्टी जेवण भेटतं म्हणून आम्ही रिटर्न इकडे आलो. पहिले पण आम्ही येऊन गेलेलो. इकडे बघितला नसेल तर तो त्याची लिंक खाली टाकतो काय. हां, तर इथे असं एकदम छान केलं आहे. आता आपण पटकन बड्डे सेलिब्रेट करूया. बड्डे गर्ल आल्यावरती व्हिडिओ काढायचा. आम्ही फोटोमध्ये चांगले नाही दिसत आहे म्हणून आम्ही व्हिडिओ चालू करू, है ना. तसं तर कशातच नाही दिसत. सीधी बात नो बकवास. पण ठीक आहे, आता नाही दिसत त्याला काय करू शकत नाही. ते पण मला असं वाटतं ही छान दिसते, ही फोटोजेनिक आहे, एकदम छान दिसते. सो गाईज आता मम्मी आलेली. आता आम्ही तिला सरप्राईज देतो हे वाला. नाही, तिला माहिती नाही आम्ही डेकोरेशन केलं, तर ती आली. आता आपण बघूया पटकन तिला कसं वाटतं. आपण तिचा व्हिडिओ काढू. भाई का बर्थडे, भाई का बर्थडे. या ना इकडे, या ना असं इकडे त्या साईडला. ऍक्टिंग सांगायला गरजच नाही, ऍक्टिंग कर म्हणून. तो गाईज मम्मीला डेकोरेशन खूप जास्त आवडलंय. तिचे एक स्पेशल व्हिडिओ घेतात, तिथे केक लावू आणि मग बड्डे सेलिब्रेशन करू. हां, ओटो काय OOTD ओटो. हां, साईड. ओ माय गॉड, मम्मीची बघा. वाव. आणि ही साडी मम्मीला गिफ्ट घेतलेली आहे, खूप सुंदर दिसते. थांबा, माझी लाईट येते समोर. हां, आता बघू. ऍक्टिंग देख रे हो. प्रथमचं दाखवते. प्रथम इकडे या. प्रथमचा OOTD. माझी शपथ घ्या.
हा हा छान. डेटे दीपूचे ड्रेसिंग बघा. बिचारी ऑफिस वरून आले, यांचा फोटोशूट चालू आहे आणि आता आम्ही पटकन बर्थडे सेलिब्रेट करतो कारण की सगळ्यांना भूक लागली. आता हिने सांगितलं ना दीपाची लवली आहे. कट कर ना आता. कोणाची खूप मम्मी आधी. फुका फुका हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही तोंड नीट कर ना मम्मी. शांत बस ना. हॅपी बर्थडे कसं वाजवायचं सगळे फोन मध्ये. हॅपी बर्थडे. बस मी वाजवते काय. दोघं एकमेकांना एवढे कशाला घेतलं मग माझ्या टाकू नको. कट कर. बघ ना आई ती स्वतःच घेते. सरप्राईज. हे नको टाकू जा गिफ्ट देते. हा अक्षूने मम्मीला गिफ्ट आणले सरप्राईज. एक चालले बाहेर हो तू बाहेर हो. ओ माय गॉड. कोणी तर दुसरी बाबा मला नेसून दिसून असं नको खोलू नको. खराब होईल. खोलू नको. साडी बघ ना. वाव सुंदर आहे सुंदर आहे. आता मम्मी ती लगेच घालून दाखवेल. कधी घालणार? आई तुम्ही घाला. अगं अक्षूला केक चार ना. चौघीने घाला. अगोदर ठरले चौघीने. अक्षूला केक काढायचं इकडे विचार. आवडली ना. चेंज करू. नाही छान आहे. आमचा बर्थडे झालेला आहे. आता आम्ही मस्तपैकी जेवणामध्ये ऑर्डर पण केलं. सो आता छान जेवूया आणि इकडच्या जेवणाला टेस्ट खूप जास्त छान आहे आणि जेवण केल्यानंतर आम्ही तुम्हाला. वाव काय दिसते. आता आम्ही छान असे जेवायला बसलोय सगळेजण. प्रथम काय बोलायचं का. चालू तर कर ना. अगं मला घरात बर्थडे साजरी करायची तर मी म्हटलं 1 किलो मटण आणू आणि चिकन आणू 1-2 किलो आणि मस्त मी बनवते. मग सगळं दीपू येईल, निकेतन येईल, अक्षू येईल, अक्षूच्या मम्मीला बोलू, यायला बोलू. ती म्हणत नाही मला असं करून खायला घालायला आवडतं. मन भरून बोला. अगं पण म्हणून मग माझं मन नाराज होते. मन नाराज आहे. नका नाराज करू त्याला. नाही ग घरी आल्यावर कसं तू राहणार, दीपू राहणार, आपण 1-2 वाजेपर्यंत 1-2 वाजेपर्यंत गप्पा मारत बसणार. मग छान वाटतं तसं. आता इथून आलं का तू तिकडे जाणार. 2 वाजेपर्यंत गप्पा मारूया. आणि अक्षू तर एवढी लग्न झाल्यापासून येतच नाही. काकी लग्न खूप झालं. बिझी आहे. तुला काय बोलायचं, त्यांना घरी करायचा होता बर्थडे. चुकी झाली असं वाटतं मला. खूप मोठी चुकी झाली. ह्याच्या पुढे आयुष्यात ही चुकी मी कधीच करणार नाही. काय काके आता आयुष्यात नाही करणारी. मग तू करशील त्यात काही. खूप जण आहेत का बर्थडे करणार आहे. आपल्याकडे कमी नाहीये काय. नको घरीच बरं वाटतंय मला. मला ठीक आहे पुढच्या वर्षापासून नाही ना. घरी करू. घरी पण करायचा. पण घरी करायचं. घरी करू. सो गाईज फायनली बर्थडे झालेला आहे. आता आम्ही घरी चाललो सगळेजण. असा काय होता बर्थडे ब्लॉग. ठीक आहे. आता तिला काय आवडलं नाही. तिला घरातच आवडतो. बट एनिवे हा ब्लॉग मी इथेच एंड करते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.